हरिओम. मी एक धून सांगतेय, शेवटची ओळ माझ्यासोबत म्हटली तरी चालेल. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. पूर्णोहम पूर्णोहम पूर्णस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. ज्ञानोहम ज्ञानोहम ज्ञानस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. 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 हरिओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
ॐ कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। हरि ओम। महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी भगवान शंकर जे आदिनाथ म्हणून सगळ्या योग संप्रदायांचे आद्यगुरु, आपलेही आद्यगुरु, आणि त्यामुळे एरवी पण आपल्याला स्मरण असतं। दोन विशेष दिवस वाटतात, एक तर गुरुपौर्णिमेचा आणि दुसरं म्हणजे महाशिवरात्रीचा, की ज्याच्यामध्ये भगवान शंकरांचं एक व्यक्तिमत्व लहानपणापासून आमच्या मनावर कथांच्या माध्यमातून एक प्रतिबिंब पडलेलं आहे। पण त्याच्याबरोबर या योग परंपरेत आम्ही मोठ्या भाग्याने आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे भगवान शंकरांपासून चालत आलेली ही सगळी गुरु परंपरा स्वामीजींपर्यंत ही सगळी शिवस्वरूपच आहे। म्हणून त्याबरोबर म्हणजे शंकरांच्या स्मरणामध्ये या सर्व सद्गुरु परंपरेचं पण शिवस्वरूपाने स्मरण हे या निमित्ताने विशेष निमित्त आपल्याला लागत असतात। सगळेच दिवस आनंदात घालवावे असं जरी म्हटलं तरी तसे जात नाहीत, म्हणून निमित्त काढून आपण दिवाळी साजरी करतो। गोंधळेकर महाराज असं म्हणत असत की दिवाळीच्या दिवशी काही वेगळं कालचे प्रॉब्लेम संपलेले असतात त्याच्यातला भाग नाही, पण तरी पण पहाटे उठून सगळं आवरून अभ्यंगस्नान करून जणू काही सगळं छान चाललं आहे असं स्वतःला आपला मूड चांगला करून घेणं। त्याप्रमाणे असे जे विशेष सण आहेत, जे साधक लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून जी साधना गुरुपरंपरेने आमच्यापर्यंत आलेली आहे चालत, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारे म्हणून काही दिवस असायला पाहिजेत भावना व्यक्त करण्यासाठी। म्हणून त्याच्यातली एक म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दुसरी म्हणजे महाशिवरात्री। म्हणून भगवान शंकर, भगवान या शब्दाचा अर्थच ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणावर्य वसती जेत। हे साही गुण जिथे एकत्रितपणाने नंतर त्यांना भगवंत असं म्हटलेलं आहे। आणि भगवान शंकर या नावामध्येच त्यांचं कार्य काय आहे तर शम म्हणजे कल्याण, कल्याण करणारे ते शंकर। शंकर आणि शंभू या दोन्ही नावांचा अर्थ कल्याण करणारं असंच आहे। सगळ्या सगुण देवतांची त्यांची व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण असतं। कृष्णाबद्दल एक आकर्षण असतं, वेगळ्या प्रकारचं असतं। रामाबद्दलचं आकर्षण एक आदरयुक्त आणि थोडं अंतर राहतं। रामाशी आम्ही पटकन जवळ नाही जाऊ शकत, कृष्ण आपला वाटतो। कृतीमधून जरी का त्याची कॉपी करणं शक्य नसलं तरी पण तो आपल्यातला वाटतो, थोडासा खुडकर असल्यामुळे। आम्हाला ज्या खोड्या नीट करता आल्या नाहीत त्या त्याने उघडपणे केल्या म्हणून तो आपला वाटतो। तसं भगवान शंकरांचं व्यक्तिमत्व, त्याचं एक वेगळं आकर्षण, भीती, आदर याचं एक संमिश्र भावना त्यांच्या सगुण रूपाकडे बघून निर्माण होते। आणि त्यांचं म्हणजे सगळ्या योग संप्रदायांचे गुरु, संन्याशांचे गुरु असं असलं तरी स्वतः मात्र ते काही संन्यासी नाही आहेत, कुटुंब वगैरे सगळं घेऊन आहेत। आणि तरी तसं असलं तरी एकूण राहणीमान बघितलं तर संन्यासी आहे का संसारी हे कळणार नाही। संन्यासी असंच सगळा भाव। राहणं पण हिमालयामध्ये, खरं तर हिमालय हा त्यांचा सासरा आहे, सासरवाडीला राहत आहेत एक प्रकारे। पण अशा प्रकारचं एक अतिशय भव्य व्यक्तिमत्व शंकरांचं आपल्या मनामध्ये उभं राहतं। आणि त्याच्यामधून त्यांच्याकडे बघत असताना पण वैराग्याचं माणसाला आकर्षण असतं। म्हणजे एखाद्या माणसाला इतकं वैराग्य आपल्याला पटलेलं असतं तरी आम्हाला ते वळलेलं नसतं। अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये ठेवलेल्या असतात। चार चौघांमध्ये आमची एक साधक म्हणून इमेज मेंटेन राहावी म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतो। पण नॅचरल वैराग्य जिथे बघायला मिळतं तिथे अतिशय हरखून जातो माणूस। वैराग्य देखून हरिक मानितो सत्वगुण असं समर्थांनी म्हटलं। हर्ष वाटतो जिथे वैराग्य बघून सत्वगुणाचं लक्षात आहे। म्हणजे आमच्यामध्ये कुठेतरी तर सत्वगुण जो आहे तो अशा प्रकारचं वैराग्य बघून हरकून जातो। आणि शंकर म्हटल्यानंतर कल्याण करणं हे त्यांचं कामच आहे, नावामध्ये सामावलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या स्मरणाने आम्हाला आमचं कल्याण होईल
ह्याच्यामध्ये मोठी कृपा आहे, दया केलेली आहे. मोठ्या कृपेने हा सगळा मार्ग आमच्यापर्यंत आलेला आहे, अशी एक भावना सर्व भक्तांच्या मनामध्ये असते. पण एकदा एका प्रसंगी रामकृष्णांकडे शीख लोक आलेले होते. वेगवेगळे लोक त्यांना दर्शनाला येत त्याच्यामध्ये. तर त्यांनी अशी धारणा बोलून दाखवली की ईश्वर हा दयामय आहे, दया सिंधू आहे. तर रामकृष्ण म्हटले, दयामय काय म्हणून? मुलाला आईने सांभाळायचं नाही तर आईने सांभाळण्यामध्ये दया कसली आली? कामच आहे त्याचं ते. त्याप्रमाणे ईश्वराशी जशी जवळीक साधलेली आहे, तो व्यक्ती ईश्वराला दयामय वगैरे मांडण्यापेक्षा आपलं नातं जवळीकीने जोडत असतो. आणि भगवान शंकर हे गुरु, माता, पिता ह्या भूमिकेतून बघताना पिता या भूमिकेतून भगवान शंकर आम्हाला जास्ती वाटतं. आणि त्या प्रकारे असणं त्यांचं वैराग्यशील असणं, सगळ्या कुटुंबामध्ये असताना पण वैराग्यशील असणं, त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि पार्वती किंवा प्रकृती या दोघांचं जे नातं आहे, तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की हे शिव आणि शक्ती यांनी मिळून शिवशक्ती रूप अनादी मेहुणं, हे जोडपं अनादी आहे. सुरुवातीपासून ज्या वेळेला जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती होण्या आधीपासून पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांबरोबरच आहे. आणि एकच तत्व अव्यक्त स्वरूपात पुरुष आणि व्यक्त स्वरूपात तीच प्रकृती, म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर एकत्रितच आहे. आणि त्यांचं ते संवाद पण मोठे विलोभनीय आहेत. म्हणजे साधकांनी शंकरांकडून काय काय शिकावं, त्यांचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करावा, भक्ती रामाबद्दलची शिकायचा प्रयत्न करावा, वैराग्य अंगी बाणवायचा प्रयत्न करावा. तसं पती पत्नी संबंधामध्ये पण काय आयडियल चर्चा असावी शिवशक्तीची बघितल्यानंतर. ते असं किरकोळ गोष्टींवरून आमच्या घरात जसं, म्हणजे आपल्या घरात जसं चालतं तसं ते काही करताना दिसत नाही. त्यांचे सगळे संवाद तत्वस्वरूपाचेच आहेत. आपल्या म्हटलेलं बरं आहे. म्हणजे सगळ्या जे मुख्य ग्रंथ आहेत, गुरुगीता शिवशक्ती संवादातून आहे. भगवद्गीता पण, भगवद्गीतेचं रहस्य भगवान शंकर प्रकृतीला, म्हणजे पार्वती मातेला समजून सांगतायत. अशा प्रकारचं रामायण, त्याची महती शंकर आणि पार्वती संवादातून आलेली आहे. म्हणून कशा प्रकारे वातावरण घरामध्ये सांभाळायला पाहिजे, साधक जर का दोघेही असतील तर त्यांच्याकडे बघून या कथांमधून एकतर हे सगळे विचार प्रवर्तित झालेला हा भाग एक. आणि दुसरं म्हणजे आम्ही या कथा केवळ पुराणातले म्हणून सोडून न देता यातल्या कुठल्या गोष्टी आमच्या आचरणामध्ये आणता येतील म्हणून बघायला पाहिजेत. पण तो बोध घेताच त्यातलं जे भक्तीचं सुख आहे, त्यांच्या दर्शनाचं सुख आहे, ते मात्र सगळ्यात जास्त विलोभनीय आहे. आणि ते केवळ गद्य स्वरूपात न घेता, स्वामीजी पण महाशिवरात्रीचा कार्यक्रम ज्या वेळेला घ्यायचा त्यावेळेला सर्व प्रकारच्या कलांनी युक्त अशा प्रकारचा, केवळ आम्ही ध्यानवाले असं ते म्हणत असत. आम्ही म्हणजे ध्यान. मग लोक पण ते म्हणत की, असं म्हणतात की तुम्ही म्हणजे ध्यान असं न होता सर्व कलांचे ते गुरु आहेत. नृत्यकलेचे गुरु आहेत, संगीत कलेचे गुरु आहेत. आणि हे सगळ्या कलांमधली रसिकता मेंटेन ठेवून वैराग्य आणि ज्ञानस्थिती राखता येते, हे त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं. लोक आध्यात्मिक म्हणून कोरडी होऊन जातात आणि कशातच इंटरेस्ट नाही म्हणजे आध्यात्मिक व्यक्तिमत्व असं नसून सर्व प्रकारचे आनंद हे ईश्वर स्वरूपापासूनच निर्माण झालेले आहेत. ते आम्हाला अनुभवता आले पाहिजे, त्याची आम्हाला जाण असली पाहिजे. चांगलं संगीत पण कळायला, चांगला विनोद कळायला जसं थोडंसं डोकं लागतं, तसं चांगलं संगीत कळायला पण थोडंसं डोकं लागतं. ते वापरून तो आनंद भोगता त्या आनंदाचा जो स्रोत आहे, आमच्यामध्येच तत्व आहे, ती विद्या पण अध्यात्मविद्या शंकरांपासूनच प्रसृत झालेली आहे. म्हणून जी शिवनामावली स्वामीजींनी प्रसृत केली त्याच्या अर्थासकट, त्याच्यामध्ये जी स्वरमय आहे, तो ईश्वर ओम स्वरमयाय नमः, ओम सामप्रियाय नमः. सामप्रिय म्हणजे सामवेद, जे संगीताचं उगम आहे, ते ज्याला प्रिय आहे. म्हणून या सर्व कलांच्या, म्हणजे नृत्य वगैरे करणं आपल्यालाही कोण नसावं म्हणजे, आणि इथे आत्ता स्कोप पण नाहीये, पण संगीताच्या आधारे मुख्यतः भगवानांच्या स्मरणामध्ये ती उपासना म्हणून आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. म्हणून भगवान शंकरांचं जे संगीत म्हणजे सगुण स्वरूप आहे,
त्याचं वर्णन करणारी एक बंदिश. महादेव शिवशंभो पूजित तुमको सब देवन के देव, नीलकंठ तुम पन्नग भूषण, महाकालेश्वर पशुपतीनाथ, अर्धनारीश्वर, बहुमुख नाम तेरो. ही स्वरदा आपल्या पुढे सादर. हरे महादेव शिव शंभो 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 पूजित तुमको पूजित तुमको पूजित तुमको पूजित तुमको पूजित तुमको पूजित तुमको सब देवन के देव महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो पूजित तुमको सब देवन के देव महादेव
शिव शंभो महादेव आ नीलकंठ तुम पन्नगभूषण नीलकंठ तुम नीलकंठ तुम नीलकंठ तुम पन्नगभूषण नीलकंठ तुम पन्नगभूषण नीलकंठ तुम पन्नगभूषण महाकालेश्वर पशुपतिनाथ महाकालेश्वर पशुपतिनाथ महाकालेश्वर पशुपतिनाथ अर्धनारीश्वर बहुमुख अर्धनारीश्वर बहुमुख नाम अर्धनारीश्वर बहुमुख नाम तेरो महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो महादेव 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 शिव शंभो पूजित तुमको सब देवन के देव महादेव शिव शंभो सरे सरे गरे सरे गम गरे सरे गम पम गम गरे सरे गम पद पम गरे सरे गम पद नि ध पद पम पम गम गरे रे गम पम गरे गरे सा महादेव महादेव शिव शंभो पूजित तुमको सब देवन के देव पूजित तुमको सब देवन के देव महादेव शिव शंभो महादेव 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 शिव शंभो। महादेव शिव शंभो
शंकरांचं एक नाव आशुतोष, म्हणजे आशु म्हणजे लगेच, त्वरित, तोष म्हणजे प्रसन्न होणार. म्हणून कुठल्याही प्रकारच्या साधकांनी किंवा देवांनी, राक्षसांनी त्यांचे इप्सित साध्य करायला म्हणून कोणाला अप्रोच केलेला आहे तर शंकरांना केलेलं आहे. इस्पेशली राक्षसांना. रावण पण एका बाजूला शिवभक्त होता, राम शिवभक्त होते, दोघेही शंकरांची उपासना करून लढायला गेलेले होते. म्हणून सांगायचं हे आहे त्याच्यामधून की कुठल्याही प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती शंकरांपाशी गेल्यानंतर त्याच्या त्या प्रवृत्ती थोड्याशा बाजूला ठेवून कृपा म्हणून ते त्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देणार. एकच देव असा आहे की ज्याला भोला शंकर असं म्हटलं जातं. बाकी कुठलाही विष्णू वगैरे लोक भोळे नाही आहेत अजिबात. भोलेनाथ, भोळा मानणारा हा असा एकमेव देव की सरळ सरळ प्रेमाने भजल्यानंतर तो प्रसन्न होऊन जातो. त्याचं रूपक वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भाष्याच्या शेवटी असं म्हटलंय की गीता ईश्वरू भोळा. गीता हाच ईश्वर आहे, म्हणजे शंकर आहे, भोळा शंकर आहे. म्हणजे जशाप्रमाणे आम्ही शंकरांची उपासना केल्यानंतर शंकर प्रसन्न होतात, तसं गीतेकडे आम्ही कुठल्याही भावाने जावं तरी ती भोळा शंकरासारखी आहे, प्रसाद द्यायला तयार आहे. आशुतोष आहे गीता पण. गीता ईश्वरी भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. व्यासांच्या उक्ती म्हणजे वचनांच्या जणू फुलांनी ती गीता सजलेली आहे, गीतारूपी ईश्वर सजलेला आहे. पण मी ज्याच्यावर जे भाष्य करतो आहे ते दुर्वादळासारखं आहे. व्यासांच्या उक्तीच्या कमळांसारखं माझं योग्यता नाही असा विनय महाराज प्रकट करतात. परी माझी या दुर्वादळा नान म्हणे की माझ्या दुर्वादळांना पण तो नाही म्हणणार नाही. त्या प्रकारे भगवान शंकर सर्व प्रकारच्या साधकांना प्रसन्न होऊन जातात. हा एक भाग असला तरी त्याच्यामधून शिव आणि शक्ती यांचं जे नातं आहे, मगाशी आपण थोडासा तो भाग बघितला की ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की शिवशक्ती रूप अनादी मेहुण ऐसे दोन पण दाखवून. दोन हे अमृतानुभव. जसं ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर अभंग ज्ञानेश्वरी बघायला पाहिजे, तसं अमृतानुभव जर समजून घ्यायचा असेल, कठीण तत्वज्ञानाची ज्यांना आवड आहे त्यांनी तो करायला भाग आहे सगळा, तर स्वामी स्वरूपानंदांनी अभंग अमृतानुभव घेतलेला आहे. आणि तो अभंग अमृतानुभव वाचताना त्याचा अमृतानुभवाचा अर्थ कळू शकतो. म्हणजे हे विषयाच्या अनुषंगाने येते म्हणून मी सांगतोय की आधी अभंग अमृतानुभव वाचून मग अमृतानुभव वाचायला गेलं तर ते कळतं. नाहीतर तत्वज्ञान हे बरंचसं आम्हाला जड जातं समजायला. हे जे भाष्य आहे ते स्वामी स्वरूपानंदांचं आहे. शिवशक्ती रूप अनादी मेहुण ऐसे दोन पण दाखवून. जनरली नवरा बायको हे एकमेकांना समान गुणाचे असले तर त्यांचं पटत नाही, ते पूरक असावे लागतात. गुणामध्ये थोडा फरक असला की त्यांचं जमतं, थोडंसं भांडण झालं तरी. हा जो व्यवहारातला भाग आहे तो त्यांच्या दृष्टीने पण, म्हणजे शिव आणि पार्वती यांच्या दृष्टीने पण अप्लाइड आहे की त्यांचे गुण बघितले तर ते अगदी वेगळ्या प्रकारचे आहेत. जनरली नवरा लोकांना फारसं कशामध्ये इंटरेस्ट नसतो गोष्टी सांभाळण्यात करण्यात. त्याप्रमाणे इथे पण त्या म्हणजे बायका नवऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही नाही जरा आवरून चला बाहेर छान, तर त्याला काही फारसं पडलेलं नसतं. त्याप्रमाणे भगवान शंकर त्यांनी असं म्हटलंय पतीसी तो काही नाही नामरूप. त्याला नाम पण नाही, रूपच नाही, नुसताच आहे आपला. पतीसी तो काही नाही नामरूप जाणून अरूप स्वरूप येतो. स्वामी स्वरूपानं जाणून तो स्वरूपच त्याचा अरूप हे आहे. आणि त्यामुळे त्या पत्नीला पत्नी शक्ती देवी होऊनी लज्जित, तिला लाज वाटली की हा अरूप आहे. तया भूषवित जगदरूपे, म्हणून तिने त्याला भूषण केलं. कसलं? जगदरूपाचं भूषण केलं. आणि मग ती आपल्याला एवढं सजवते आहे, त्यामुळे ह्याला वाटलं की आता आपण पण काहीतरी करायला पाहिजे, रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. म्हणून भगवान असोनी अरूप कांतेची या भिडे, कांतीच्या भिडेने ब्रह्मांडा एवढे रूप घेई. तोच तत्वस्वरूपाने ब्रह्मांडा एवढा रूप घेतलं. पण ज्या वेळेला थोडं बायकांचं लक्ष नाही असं म्हटल्यावर नवरे मूळ पदावर स्वभावावर येतात. तसं परिसोडी जेव्हा प्रकृतीचा संग स्वभावे तो अंगहीन राहे, तो परत स्वभावावर येऊन अव्यक्त होऊन जातो. अशा प्रकारचं ते नातं. ज्या वेळेला समुद्रमंथन झालं आणि त्याच्यानंतर अमृताच्या आधी विष बाहेर आलं, त्या विषाचा सगळा प्रभाव हलाहल कोण सहन करणार? मग त्याच्यासाठी दुसरं कोण नाही म्हणून सगळ्या देवांनी महादेवांची प्रार्थना केली. आणि नंतर महादेव प्रसन्न झाल्यानंतर ते विष
पिऊन त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारची शक्ती स्वतःची असताना पण त्याने शक्तीचं आधी अनुमती घेतलेली आहे. म्हणजे आपण पण काही मोठं काम करताना जसं घरी विचारून करतो तसं त्यांनी पण तो नियम चुकवलेला नाही. सर्व प्रकारे आदर्श भगवान घालून देतात की त्यांनी अनुमती घेतली आणि मग शक्तीने अनुमती दिल्यानंतर ते विषप्राशन केलं. त्या विषाने बाकी काही परिणाम झाला नाही तरी कर्पूर गौर म्हणजे कापराप्रमाणे शुभ्र वर्ण असलेली कांती कंठ मात्र निळा झाला, म्हणून तो नीलकंठ. पन्नग भूषण, पन्नग याचा अर्थ सर्प. सर्पच ज्यांच्या अंगावर भूषण म्हणून वावरत आहेत अशा प्रकारचं स्वामींनी त्याचं उदाहरण, त्याचा अर्थ असा दिलाय की सर्प याचा अर्थ आमच्या अंतःकरणातले अनेक विकार जे आम्ही त्यांच्याशी झगडत बसतो, पण परिपूर्ण ज्ञानाची स्थिती अशी आहे की ते अंतःकरणात उठणाऱ्या गोष्टी ह्या माझ्यापासून वेगळ्या आहेत अशा प्रकारे तत्वस्वरूप होऊन राहिलेल्या व्यक्तीला त्याचं भय वाटत नाही. त्याप्रमाणे ते विकार भूषणांसारखे जे वेगवेगळ्या इच्छा, कामना, विकार असं नाही म्हणता कामा, कामना या भूषणांसारखे ते आपल्या अंगावर वावरत आहेत. त्यांची भीती त्यांना वाटत नाही. महाकालेश्वर पशुपतीनाथ अशा प्रकारचं अनेक नामांचं वर्णन भगवंताचं केल्यानंतर सुद्धा त्यातल्या जे मुख्य गोष्ट साधक म्हणून आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आहे तर त्यातलं जे नाव आहे की ओम कामारये नमः. कामारी म्हणजे कामदेवाचं ज्यांनी दहन केलं, की ज्या वेळेला सती म्हणजे भवानी ही दक्षाच्या यज्ञामध्ये तिने स्वतःचं आत्मसमर्पण केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आधीचा जो भाग आहे की भगवान शिवांची रामावर अत्यंत प्रेम होतं आणि राम ज्या वेळेला ध्यान करत असत त्यावेळेला कोणाचं ध्यान करतं तर ते असं म्हणत की मी शिवांचं ध्यान करतो. आणि शंकर ध्यानाला बसत तर तुम्ही कोणाचं करता असं पार्वतीने विचारलं तर ते म्हटले मी रामाचं ध्यान करतो. दोघेही एकमेकाच्या अतिशय प्रेमात असलेल्या दोघेही हे ईश्वर. आणि ज्या वेळेला राम वनवासामध्ये सीतेच्या विरहामध्ये फिरत असत होते आणि झाडांना मिठ्या मारत होते, प्राण्यांना विचारत होते की सीता कोणी बघितली आहे का, आणि त्यावेळेला जी कथा आहे की भगवान शंकर कैलासावरून लगबगीने निघाले तर काय कुठे निघाला तेवढं, तर त्यावेळेला राम अशा प्रकारे फिरताहेत त्यांना बघायला निघालो. तर का आत्ताच का घाई आहे, तर आत्ता सीता जवळ नाहीये, मायेशिवाय ब्रह्म बघायला मिळत आहे म्हणून त्याला भेटायला म्हणून त्वरेने ते निघाले. याच्यामधून पण हे शिकण्यासारखं आहे आपल्याला की मायेशिवाय ब्रह्म बघायला मिळणं याच्यासाठी म्हणून भगवान शंकर त्वरा दाखवत आहेत साधकांना सांगण्यासाठी की ह्याच्यातून लवकर बाजूला होऊन तत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून कथा आहेत पण त्या कथेचा अर्थ आम्ही आयुष्याला लावून बघितले नाही तर त्याने खुश होणं, आल्हादित होणं, ह्याच्या पलीकडे आमच्या आयुष्यामध्ये साधनेची घाई ही गोष्ट या माध्यमातून आम्ही पुन्हा उजळून घ्यायचा भाग आहे. आणि भवानीला त्याच्यावर फारसा विश्वास नसल्यामुळे एक सामान्य माणूस ज्याप्रमाणे पत्नीच्या विरहामध्ये शोक करेल त्याप्रमाणे राम करता आहेत म्हणून त्यांची परीक्षा घ्यायला ते तिथे गेली आणि सीतेचं रूप घेऊन वाटेमध्ये उभी राहिली. भगवान शंकरांनी तिला सांगितलं होतं की तू असं करायला जाऊ नको, पण तरी सुद्धा त्याने केलं. आणि रामांनी मात्र स्वामी तो प्रसंग खूप रंगवून सांगायचा की जिथे जिथे म्हणून भवानी सीतेचं रूप घेऊन उभं राहत असे तिथून राम दुसरीकडे निघून जात आणि राम जिथून जात त्याच्या मागून मग लक्ष्मण पण निघून जात असे. म्हणजे दादाला दिसलं नाही म्हणून समोर वहिनी दिसते म्हणून त्याने पण कधी अमर्यादा केली नाही. राम ज्या अर्थी वळतोय त्या अर्थी ते बरोबरच असलं पाहिजे या भावनेतून लक्ष्मण पण त्याला फॉलो करत राहिला. आणि शेवटी भवानी अशा जागी उभी राहिली की रामाला दुसरीकडे कुठे जाता येईना. त्यावेळेला रामाने नमस्कार करून म्हटलं की माते आज इकडे कुठे आणि भगवान शंकर कुठे आहेत असं म्हटल्यानंतर तिला लक्षात आली आपली चूक. पण हे सगळं प्रमाद आपल्या पत्नीकडून घडलेलं आहे हे कळल्यानंतर भगवान शंकरांनी मनातून तिचा त्याग केला. पुढे दक्ष यज्ञामध्ये शंकरांचा अपमान होतोय म्हणून सतीने आत्मसमर्पण केलं आणि मग भगवान शंकर हे योगसमाधीस्थ अवस्थेत राहायला लागले आणि तारकासुराचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांच्या पुत्राने तो करण्याची आवश्यकता आहे अशा वरानुसार अवस्था होती. आणि त्यावेळेला त्यांना समाधीतून कोण उठवेल म्हणून इंद्राने मोठ्या युक्तीने कामदेवाला सांगितलं की तू ते तुझा कामबाण त्यांच्यावर सोड. आणि त्याच्यामुळे मग तो वसंत ऋतू त्याने निर्माण केला आणि रती म्हणजे त्याच्या पत्नी बरोबर तो तिथे गेलेला होता. आणि मग तो बाण ज्या वेळेला शंकरांवर मारला
त्यावेळेला त्यांची समाधी काही वेळाने भंग झाल्यानंतर समाधी भंग झाली म्हणून काय झालं हे कशामुळे झालं तर त्यांना कामदेव ज्या वेळेला दिसला त्यावेळेला त्यांनी तिसरा नेत्र उघडून त्याचं दहन करून टाकलं. त्याला स्वामींनी पुढे एक अनेक्षर जोडलेलं आहे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे की याच्यातून साधकांना एवढंच शिकायचं आहे की ज्यांना ज्यांना चांगली योगावस्था प्राप्त होते आहे त्यांनी अशा प्रकारे कामाच्या बाणांना विद्ध होऊन आपली अवस्था घालवून बसू नये. म्हणून तिसरा नेत्र उघडला. तो तिसरा नेत्र कुठला? ज्ञाननेत्र, ज्याच्या साह्याने कामाचा समूळ नाश होतो. प्रजहाती यदा कामान हे स्थितप्रज्ञाचं लक्षण सुरू होतं. पण ते कसं होतं? एवं बुद्धेः परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना. बुद्धीने मनाचं नियंत्रण करून मग ती बुद्धी कुठे राहील? तत्वस्वरूपाशी निगडीत होऊन राहील, आत्मस्वरूपाशी. आणि त्यावेळेला जी वृत्ती आम्ही विवेकाची धारण केलेली आहे ज्ञानाची, तिने आमच्या कामनेचा नाश होतो. तात्पुरता का होईना आम्ही कामाचा जही शत्रू महाबाहो असं म्हटलं, शत्रुस्वरूप मानलेलं आहे. भगवान शंकरांनी सुद्धा योगस्थितीला जे जे काही म्हणून अडचण होत असेल ती सगळी गोष्ट ही व्यत्यय मारून तिचा नाश करणं, मग तो कुठल्या एका महान कार्यासाठी म्हणून तारकासुराच्या वधासाठी म्हणून हे सगळं चाललेलं होतं. हे आधी त्यांनी कारणं दाखवा हे नोटीस पाठवलेली नाही. हे असं का केलं याची शिक्षा लगेच त्या स्थितीमधून खाली आल्याची. आता आमच्या आयुष्यात अशा प्रकारे बाहेरून कोणी कामदेव येऊन करण्याची आमची आवश्यकताच नाही आहे. तो आमच्या आतमध्येच बसलेला आहे आणि आम्हालाच कळतं की कित्येक गोष्टींनी आमचं ध्यान लागत नाही. आता आम्हाला अनेक गोष्टी आठवतात, अनेक गोष्टी हव्याशा वाटतात. अशा पद्धतीने तो कामदेव आमच्या आतमध्येच, ते पण देवाचंच स्वरूप आहे, त्याला पण देवच मानलेला आहे, कामाला दानव मानलेला नाहीये. कारण त्याच्या साह्यानेच सगळ्या इच्छा निर्माण होणं, अध्यात्मामध्ये पण काहीतरी उंची प्राप्त होणं ही इच्छाच आहे शेवटी. पण तिला प्रबल धरून बाकीच्या इच्छांचा निराश करणं ह्याच्यासाठी केवळ आस्था असून भागणार नाही. त्याला ज्ञानदृष्टी आणि ज्ञानविचार कळलेला असला पाहिजे, योग्य साधना मार्ग कळलेला असला पाहिजे. आणि ती योग्य साधना मार्ग चालण्याची जी तयारी अंतःकरणाला ठेवायला पाहिजे, त्या बाबतीत अवेअर राहणं म्हणजे जही शत्रू महा. आणि ते बाकीच्या केवळ विचारांनी होणार नाही. त्यासाठी म्हणून ज्ञानभूमिका अंतःकरणाने समजून घेऊन स्वीकारून इम्प्लिमेंट करणं हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या कामाचा समूळ नाश व्हायला सुरुवात होते. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करू, मग विवेकाने आम्ही स्वतःला सांभाळू वगैरे, ते विचारांनी विचाराला मारणं ही कठीण गोष्ट आहे. तत्वाचा वेध घेणं ही व्यक्ती ज्या वेळेला नीट करेल त्यावेळेला आपोआप इतर आकर्षणांमधून त्याचं मन ओसरत ओसरत, जसं ओहोटीचं पाणी ओसरत जातं, बांध घालायला लागत नाही ठरवून. बांध घातलं तर ते पाणी घुसेल तोडून. त्याप्रमाणे अंतःकरणाची ठेवण समजून घेऊन ज्या वेळेला आमचं अंतःकरण स्वपाशी स्थिर राहायला शिकतं त्यावेळेला काम म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा, दरवेळेला काम म्हटल्यानंतर वाईटच म्हटलं पाहिजे अशातला भाग नाही, पण ईश्वर सोडून असणाऱ्या प्रायोरिटीज म्हणजे काम, त्या थोड्याशा ओसरायला म्हणून ज्ञानभूमिका अंतःकरणाने स्वीकार, हे या कथेमधून त्यांना सांगायचं आहे. म्हणून ओम कामारये नमः म्हणजे कामाचा जो अरी आहे, शत्रू आहे. का बरं शत्रू आहे? कारण तो ज्ञान हेच कामाचा शत्रू आहे. म्हणून कामाचं वर्णन करताना गीतेने पण तो अतिशय ज्ञानीनो नित्य वैरिणा असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात पवित्र काय आहे तर सदाशिव म्हणजे सदा पवित्र असं काय आहे तर नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते. ज्ञानासारखं दुसरं काहीही पवित्र नाही. म्हणून त्यांचं ज्ञानस्वरूप असल्यामुळे पवित्र्य सदाशिव असं आहे. अशा प्रकारचे शंकर की जे व्यक्तिमत्व स्वरूपात, कथांच्या स्वरूपात आम्हाला प्रेरणा देत आहे, त्याच्याबरोबर मुख्य त्यांचं जे कार्य साधक म्हणून आम्हाला उपयुक्त आहे कल्याण करणं, ही सगळा योगमार्ग स्वतः आचरून तो पुढे प्रसृत करणं. श्रीरामांच्या नामाच्या मंत्राच्या साह्याने, ओम या मंत्राच्या साह्याने, सोहम या मंत्राच्या साह्याने. म्हणून भगवान शंकरांच्या एकूण अंगखांद्यांवर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून कथा आहेत, पण त्याच्याबरोबर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांच्यात होता तो डमरू, की तो डमरू ते मध्ये ज्या वेळेला वाजवतात त्याच्यापासून पण अनेक कथा आहेत की त्यांनी तो डमरूचा वादन केलं. त्याच्यानंतर जी पहिली संस्कृतातली बाराखडी आपण त्याला म्हणू, जी बाहेर पडली व्याकरण सूत्र, ती त्यांच्या डमरूच्या नादातून बाहेर पडली. म्हणून ते वाणीचे पण देव आहेत. आणि त्याबरोबर त्या डमरूच्या नादातून जणू काही ते सोहम स्वर
काढता आहेत. सोहम हर डमरू बाजे. तो हर डमरू काय वाचतो आहे? सोहम असं वाचतो आहे. उसके सुर तालों पर, उसके सुर तालों के सुखकारक झोले पर झूम रहे सरिता सर. हे वर्णन ऐकताना खरं तर स्वामी स्वरूपानंदांचं त्यांचा जो अभंग आहे, स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर आम्हा साक्षात्कार भगवंताचा. म्हणून भगवान शंकरांचा तो डमरू वाचतो आहे, त्या डमरूमधून सोहम ऐकायला येतो आहे. कोणाला ऐकायला येईल? ज्याच्या अंतःकरणात सोहम चाललेला आहे त्याला तो डमरूमधून, नाही तर नुसतं छान वाजवलं एवढंच आम्हाला वाटतं. पण भगवान शंकरांचा डमरू वाजतो आहे, तो स्वर पण कुठला आहे? सहा अहम असा स्वर त्याच्यातून बाहेर पडतोय. आणि मग तो सहा अहम हा स्वर बाहेर निनादतो आहे, आतमध्ये पण निनादतो आहे. आणि त्याच्या साह्याने आम्ही ज्या वेळेला विश्वाशी संबंधित होतो, आमच्या आजूबाजूच्या निसर्गाशी संबंधित होतो, त्यावेळेला सगळ्या गोष्टी या त्या सोहम स्वरावर अखंड गंभीर गरजतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे, हे जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे हा डमरूच्या ओंकाराच्या नादामधून जो परमेश्वराचाच प्रसाद आहे, प्रसाद स्वरूपातच तो मिळालेला आहे. आणि त्याच्या महिम्याने गिरीकंदर गाजे, म्हणजे सर्व जग जणू काही दुमदुमून राहिलेलं आहे. आतमध्ये तो नाद चालू आहे म्हणून ते बाहेर पण त्या प्रकारचं प्रोजेक्शन आहे. ते आपण गंधारी करून ऐकू. हरिओम. सोहम सोहम आ सोहम हर डमरू बाजे. 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 उसके सुर तालों के, उसके सुर तालों के सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर. झूम रहे सरिता सर. झूम रहे सरिता सर. झूम रहे सरिता सर. भुवनत्रय गाजे. सोहम हर डमरू बाजे. 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 डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद. आ डमरू ओंकार नाद. डमरू डमरू ओंकार नाद. डमरू ओंकार नाद.
डमरू ओंकारनाद परमेश्वर का प्रसाद, परमेश्वर का प्रसाद, उसके ही महिमा से, उसके ही महिमा से गिरि कंदर गाजे। सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज। सोहम हर सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज। सोहम हर डमरू बाज। सोहम सोहम हर डमरू बाज, सोहम हर, सोहम हर डमरू बाज। डमरू ओंकारनाद, डमरू डमरू ओंकारनाद, डमरू ओंकारनाद, डमरू ओंकारनाद। डमरू ओंकारनाद, डमरू ओंकारनाद, परमेश्वर का प्रसाद, परमेश्वर का प्रसाद, उसके ही महिमा से, उसके ही महिमा से, उसके ही महिमा से गिरि कंदर गाजे। सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, उसके सुर तालों के, उसके सुर तालों के सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, भुवन त्रय गाजे। सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर, सोहम हर, सोहम हर डमरू बाज। धन्यवाद। हा सोहम रूपी डमरू भगवान शंकरांच्या मोठ्या कृपेने हा आमच्या अंतःकरणात निनादतो आहे, आणि जी धारणा या सोहम मंत्राच्या साहाय्याने प्रकाशित केलेली आहे की स्वतःच आपण तत्वस्वरूप आहोत आणि बाहेर कुठेही त्याचा वेध घ्यायचा नसून स्वतःच्या आतमध्येच आत्मस्वरूपामध्ये त्याचा वेध घेण्याचा हा मार्ग आहे। हा योगज्ञानाचा मार्ग भगवान शंकरांनी जो प्रसृत केला, नाथ संप्रदाय असं त्याला म्हटलं जातं। तर नाथ संप्रदाय याचा अर्थ आदिनाथांपासून सुरू झालेला आणि त्याच्यानंतर सगळे नाथ त्याच्यामध्ये आहेत।
मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ पासून सगळे. पण त्याच्याबरोबर स्वामींनी त्याला असं एकदा म्हटलं होतं की नाथ याचा अर्थ न अथ. अथ म्हणजे ज्याला सुरुवात नाही, आधी नाही, अशा प्रकारचा अनादी तत्वस्वरूपापासूनच निर्माण झालेला हा मार्ग, तेच त्यांचे गुरु आहेत भगवान शंकर. म्हणून या अर्थाने पण हा नाथ संप्रदाय आहे. तर त्याच्यामध्ये केवळ सगुण स्वरूपाचा भक्तीने गायन करणं, भगवानांची स्तुती करणं, त्याचा आनंद घेणं, ह्याच्याबरोबर जो निर्गुण तत्वाचा अनुभव घेणं, हा जो मध्यवर्ती उपासनेचा भाग म्हणून या संप्रदायामध्ये एकूणच भक्तियुक्त योग, ज्याचं अधिष्ठान ज्ञान हे आहे, अशा प्रकारचा मार्ग हा प्रसृत होत मोठ्या भाग्याने आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून मार्ग हाच आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धार. सगुणाचा आधार आहे निश्चित, कारण अंतःकरणाला जी भूमिका, ज्ञानाची भूमिका केवळ कळली म्हणून त्यातला जो अंतःकरणातला व्यवहारिक प्रधान भाग आहे आणि सगळ्या गोष्टी आमच्या नीट कॅल्क्युलेट करून आम्ही बसतो, आणि ते कॅल्क्युलेशन अध्यात्मामध्ये आल्यानंतर पण ती सगळी मनाची ठेवण कोरडी असेल तर तो ज्ञानभूमिका ही अंतःकरणाला कळली तरी ती रुजण्यासाठी म्हणून अंतःकरणाची भूमी ही पुरेशी मृदू नाही. म्हणून त्याचं मृदुता अंतःकरणाला प्राप्त व्हावी म्हणून भक्तीची आवश्यकता आहे. आणि भक्तीने परिपूर्ण असलेलं अंतःकरण ज्ञानविचार समजलेलं आहे. अशा वेळेला ज्या तत्वाचा वेध घेऊ बघतं त्यावेळेला ते इतर व्यवहारिक गोष्टींमध्ये फार काळ न रेंगाळता सहज, फार त्रास न होता सुखाने तत्वस्वरूपापर्यंत जाऊ शकतं. म्हणून सगुणाचा आधार, त्याबरोबर मुख्य भाग असा आहे की निर्गुणाचा निर्धार. कारण तो निर्धार जर का अंतःकरणाचा पक्का नसेल तर केवळ एक आध्यात्मिक वातावरणात वावरणं आणि त्याच्यामध्ये सत्वगुण वाढतो आपोआपच. संतांच्या सान्निध्यात ज्यावेळेला आम्ही येतो किंवा सत्संगामध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला सत्वगुण आमच्यामध्ये बेसिक थोडासा आहेच म्हणून आम्ही सत्संगाला येतो. पण त्या सत्वगुणाचा उपयोग करून सत्वगुणाच्या पलीकडे जे तत्वस्वरूप आहे त्याचा वेध घेण्याची जी भूमिका आहे अंतःकरणाची, त्याला निर्धार असं म्हटलं आहे. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार आहे. त्यातलं हा जो निर्गुणाचा निर्धार आहे त्याच्यामधून ईश्वराचं आत्मस्वरूपाने दर्शन घेणं ही भूमिका मांडलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक संत चोखामेळ्यांचा अभंग हा नुकताच गायत्रीताईंनी ॲक्च्युली शेअर केला होता आणि स्वामींना तो खूप आवडत असे. आणि स्वामी माधवनाथांच्या एक शिष्या त्या म्हणत असत आणि स्वामीजी म्हणजे स्वामी माधवानंद जेव्हा जेव्हा त्यांना भेटत त्यावेळेला हा अभंग विशेष करून गाऊन घेत त्यांच्याकडून. तर तो अभंग समोर आला तर असं वाटलं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचं एक गायन आणि त्याच्या अनुषंगाने थोडंसं निरूपण असं व्हावं. देवा नाही रूप देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वा ठाई. डोळ्यांचा डोळा दृष्टीस भासला, देव प्रकाशला आदी अंती. नवल वाटले नवल वाटले, देव गोंदाटले मागे पुढे. चोखा म्हणे माझा संदेह फेटला, देव प्रकटला देहा माझी. तर संपदा आधी म्हणेल आणि मग त्याच्यावर थोडंसं विवरण. देवा नाही रूप देवा नाही नाम,
देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम, देव हा निष्काम, सर्वार्थाई, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम, देव हा निष्काम, सर्वार्थाई, देवा नाही रूप, देवा नाही नाम. डोळ्याचा डोळा, डोळ्याचा डोळा, दृष्टीस भासला, डोळ्याचा डोळा, दृष्टीस भासला, देवा प्रकाशला, देवा प्रकाशला, देव प्रकाशला, आदि अंती, देव प्रकाशला, आदि अंती, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम, सर्वार्थाई, देवा नाही रूप, देवा नाही नाम. नवल पाटले, नवल पाटले, नवल पाटले, नवल वाटले, देव कोंडाटले, नवल वाटले, देव कोंडाटले, देव कोंडाटले, नवल वाटले, देव कोंडाटले, नवल वाटले, देव कोंडाटले, देव कोंडाटले, देव कोंडाटले, मागे पुढे, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम, सर्वार्थाई, देवा नाही रूप, देवा नाही नाम. सुखा म्हणे माझे, आ, सुखा म्हणे माझा, संदेह फिटला, सुखा म्हणे माझा, संदेह फिटला,
देहा माझी देहा माझी देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम देव हा निष्काम देव हा निष्काम सर्व ठाई देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम. संतांचे शब्द ज्या वेळेला ईश्वराचं वर्णन करतात त्यावेळेला त्या संतांच्या शब्दातला जो अनुभूती संपन्नता आहे ते शब्द कितीही साधे असले तरी सुद्धा त्यातलं सौंदर्य अगदी आतमध्ये जाऊन भेटतं, कारण ते अनुभवातून आलेले असतात. देवा नाही रूप देवा नाही नाम देव हा निष्काम सर्वात आहे. देवाला एक असं कुठलंही रूप नाही, अरूप आहे तो, जसं मगाशी आपण बघितलं. देवा नाही नाम, कुठलंही नाम नाही, पण तरी सुद्धा गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढं वर्णन केलंय की मग ही सगळी नामं तू जर का अनामी आहेस तर ही सगळे नामं कशाला आहेत, तर त्यांनी असं म्हटलं भगवंतांनी की नामरूपी होड्या नावा हा भवसागर तरून जायला म्हणून निर्माण केलेले आहेत की त्याच्यात बसा आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचा. अशा प्रकारचं एक कुठलंही रूप आणि वर्ण किंवा नाम हे जे जे काही व्यक्त होतं ते सगळं काही शक्तीच्या किंवा मायेच्या राज्यातलं आहे आणि तत्व जे आहे ते त्याच्या पलीकडे आहे. म्हणून देवा नाही रूप देवा नाही नाम. कुठलाही एक याचा दोन्ही अर्थाने घेता येऊ शकतं की देवा नाही रूप देवा नाही नाम म्हणजे कुठलंही रूप आणि नाम याच्या पलीकडे असलेलं तत्व, आणि त्याच्याबरोबर एक कुठलं तरी पर्टिक्युलर रूप नाही, सर्वांच्या रूपाने तोच आहे आणि सर्व नामं ही पण त्याचीच नामं आहेत. स्वामींना मी त्यावेळेला एकदा विचारलं होतं की त्यांना विचारायची जनरली आमचं प्राज्ञान असेल, पण कधी कधी धीर करून विचारत असतो. त्यातला एक प्रश्न होता की जर का तसं असेल तर ओम ओम असं न म्हणतात जर का दुसरी कुठली तरी नावं घेतली तर मग ईश्वरापासूनच सगळे शब्द निर्माण झाले, तर साखर साखर असं म्हटलं तर काय होईल, असं टाईप मी साखर कुठला तरी शब्द होता. तर ते म्हटले त्यांना एकच प्रॉब्लेम येतो की साखर असं म्हटल्यानंतर साखर या पदार्थाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. मग त्याच्यात डोकं लावून पुढे मी विचारलं की पण मग साखर असं म्हणजे पण देव असं मनात धरलं तर होईल म्हटलं. पण एवढं सगळं असा भास खाण्यापेक्षा एक सरळ नाव आहे. म्हणून रमण महर्षी असं म्हणत असत की अहम ब्रह्मास्मी हे देवाचं सर्वात उत्तम नाव आहे, कारण त्याने स्वतःचं तत्वस्वरूप जाणण्याची प्रेरणा मिळते म्हणून. म्हणून सोहम म्हणजे सहा अहम किंवा अहम ब्रह्मास्मी या महावाक्यातून हेच सांगायचं आहे की हा तत्वाचा अनुभव स्वतःच्या आतमध्ये येतो आणि हे अनुभवलेली जी व्यक्ती आहे ती ज्या वेळेला बोलते त्यावेळेला तिचे साधे शब्द पण अतिशय प्रभावी होऊन जातात. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी नाम घ्या म्हणून सांगणं आणि आम्ही कोणाला तरी सांगणं याच्यामध्ये जे अंतर आहे, लोक ऐकत का राहील असं आम्हाला वाटतं. सोनाराने कान टोचावे लागतात. ते सोनार काय फार वेगळं करत नाही, पण तो सोनार असतो हे महत्वाचं. पुलंनी जसं म्हटलंय की काय म्हटलं याच्यापेक्षा कोणी म्हटलं याला जास्ती महत्व आहे, कारण त्याचं व्यक्तिमत्व त्याच्या मागे उभं आहे. आयुष्यभर काय केलं ते मागे उभं. म्हणून देवा नाही रूप देवा नाही नाम हे शब्द नाही आहेत, अनुभव आहे की त्याच्या पलीकडे असलेला तत्वस्वरूप मी अनुभवलेलं आहे आणि ते म्हणतं आहे व्यक्ती की अरे देवाला आजपर्यंत मी अनेक नावांनी हाक मारत आलो, अनेक रूपांमध्ये त्याला पाहायचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या पलीकडेच आहे. देव हा निष्काम सर्वात आहे, सगळ्यांच्या मध्ये सर्व चराचरामध्ये तो भरलेला आहे. चर अचर म्हणजे जे हलत्या सजीव आणि निर्जीव या सगळ्यांमध्ये पण तो व्यापलेला आहे. तो कसा आहे तर निष्काम आहे. निष्काम का बरं आहे, कारण सगळीकडेच तो व्यापून असलेल्यामुळे सर्वांच्या ठाई तोच आहे.
तर कामना जर का असेल तर दुसरा कोणीतरी लागेल की ज्याच्याकडून मला सुख अनुभवायचं असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला इच्छा मनात निर्माण होते. पण सर्वांच्या ठाईच जो नटलेला आहे त्याला कामना कशी असेल. आणि हे वर्णन जसं देवाचं आहे तसं ईश्वर स्वरूप झालेल्या महापुरुषांचं पण वर्णन समर्थांनी असंच केलं की साधूंना कुठलंही काम का नाही सर्वात्मक झालेलं आहे म्हणून साधूजनाला कामाची नाही. कुठल्याही विकार अंतःकरणाला शिवत नाहीत कारण आतमध्ये तत्वस्वरूपाचा बोध झालेला आहे आणि त्या बोधाच्या प्रभावामुळे सर्व कामना आता शांत होऊन गेलेल्या आहेत. आणि पुढे ते असं म्हणतात म्हणजे तत्वज्ञानाचा सारखा विषय सुद्धा संत ज्या वेळेला अनुभवातून बोलतात त्यावेळेला तो सोपा वाटतो. डोळ्यांचा डोळा दृष्टीचा भासला. डोळ्यांचा डोळा म्हणजे डोळे ज्याच्या सहाय्याने पाहतात तो कसा भासला दृष्टीने पाहिला, ज्ञानदृष्टीने स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी तो चर्मचक्षूंनी ज्या पाहता चर्मचक्षीनं लक्ष असं म्हटलेलं आहे की साध्या डोळ्यांनी त्याला पाहता येणार नाही. त्याच्यासाठी म्हणून ज्ञानचक्षू म्हणजे विवेकाचे चक्षू हे उघडे पाहिजेत. त्याचं वर्णन करताना ज्या वेळेला उपनिषदांमध्ये यद वाचा नभ्युदितम येन भाग अभ्युद्यते, ज्याच्यामुळे ज्याची वाचा वर्णन करू शकत नाही पण ज्याच्यामुळे वाचा काम करते. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम, मन त्याची कल्पना करू शकत नाही पण ह्याच्यामुळे मन कल्पना करू शकतं. यद चक्षुषा न पश्यते येन चक्षुंशी पश्यते, डोळे याचा पाहू शकत नाहीत पण याच्यामुळे डोळे पाहू शकतात. यद श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रमिदं श्रुतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी, त्याला तू ब्रह्म आहे असं समज जाण विद्धी असं म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं जे जे काही उपदेशामध्ये सांगितलं जातंय ते शब्द हे केवळ त्या तत्वाची सावली सारखे आहेत आणि त्याच्यातून एक कल्पना द्यायचा प्रयत्न चाललेला आहे. अव्यक्तोयम अचिंत्ययम अविकारोयम उच्यते म्हणजे काय शब्दात सांगता येणार नाही. ते अनुभव ज्या वेळेला येईल त्यावेळेला मुक्याने गुळ खादीला गोडी नाही सांगायला असं ते म्हटलं. मुक्याने गुळ खायला पण नुसता मुका असून उपयोग नाही, त्याने गुळ खाल्लेला असायचा उपयोग आहे. आणि ती मुका याचा अर्थ बोलायची कॅपॅसिटी नाही असा शब्द अर्थ नसून ते कितीही वर्णन केलं तरी त्या शब्दांमध्ये येत नाही. रामकृष्ण जसं म्हणत असत की जगातल्या सगळ्या गोष्टी या उष्ट्या झालेल्या आहेत, एकच गोष्ट उष्टी झालेली नाही ते म्हणजे ब्रह्म. कारण ब्रह्म हे उष्ट याचा अर्थ मुखातून बाहेर पडलेलं आहे. शब्दांच्या रूपाने जे जे काही वर्णन होतं ते सगळं उष्ट झालेलं आहे म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व. पण ब्रह्म हे काय आहे ते उष्ट झालेलं नाही कारण ते मुखाने त्याचं वर्णन करता येणार नाही. आणि असा तो डोळ्यांचा डोळा म्हणून एक तत्वस्वरूप समजण्याच्या अर्थाने वैचारिक अंगाने किमान म्हणून या धारणा पक्क्या करण्यासाठी म्हणून ही सगळी वर्णनं केलेली आहेत. ज्यांनी अनुभव घेतला त्या महापुरुषांनी पुढच्या येणाऱ्या साधकांसाठी काहीतरी अंदाज लागावा की नक्की कुठे आपण टेरिटरी तरी माहिती असावी कुठे चाललं. पण डोळ्यांचा डोळा तो तशा प्रकारचं तत्व आहे, सगळ्याचा आधारभूत आहे. त्याच्या साह्याने जग चालतं, त्याच्या आधारे आमचं शरीर पण चालतं, मन बुद्धी चालते, इंद्रिय चालतात असं कळलं केवळ विचारांनी तरी त्याचं तितकं महत्व नाही. पुढचं महत्वाचा भाग आहे की ते तत्व अनुभवाला येऊ शकतं. म्हणून डोळ्याचा डोळा दृष्टीचा भासला, त्यातला जो दृष्टीचा भासला आहे म्हणजे त्याचा अनुभव येऊ शकतो म्हणून एवढा इम्पॉर्टन्स आहे. जर तसं नसतं अनुभवाला जर का ते येऊ शकत नसतं ते तत्व असलं काय नसलं काय मला काय फरक पडणार होतं. ते अनुभवता येऊ शकतं आणि आम्ही तत्वस्वरूप आहोत हे अनुभवून ह्या जन्मामध्ये कृतार्थतेचा टप्पा गाठता येऊ शकतो हा ॲश्युरन्स आहे दृष्टीचा भासला असं म्हणत असतात. आणि ती पॉसिबिलिटी जी आहे ती आपल्या शब्दामध्ये एक्सप्लोअर करून बघा असं त्यांना सांगायचं आहे थोडीशी. डोळ्यांचा डोळा दृष्टीचा भासला देवप्रकाशाला आधी अंत. दृष्टीचा भासला याचा अर्थ आतमध्येच वेध घेत असताना बुद्धिग्राह्यम अतिंद्रिय. अतिंद्रिय आहे पण बुद्धीला तो ग्राह्य आहे. स्वस्वरूपाचा वेध घेता घेता ते समजून येऊ शकतं. या दृष्टीने तो देव याचा अर्थ द्यू म्हणजे ज्ञानस्वरूप प्रकाशस्वरूप देवप्रकाशाला आधी अंती. आतमध्येच प्रकाशाला, बाहेर लाईट लागला असातला भाग नसून आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशात आता व्यवहार चालू आहे. देवप्रकाशाला आधी अंती. आणि मग काय झालं नवल वाटले आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम याचं भाष्य चाललेलं आहे. अनुभवातून आलंय त्यामुळे नवल वाटले एकदा म्हणून पुरत नाहीये, ते आश्चर्य संपत नाहीये. नवल वाटले
नवल याचं वाटलं पहिलं म्हणजे आजपर्यंत ते एवढ्या जवळ असून अनुभवा असं वाटलं नाही, याचं एक नवल आहे. ते नवल आपण कित्येक वर्ष घेऊन फिरतो आहोत. म्हणजे संतांना आपल्याकडे बघून वाटतं नवल, वाटतं ते नवल. पण दुसरं म्हणजे ज्या प्रकारे तो अनुभव येतो त्या अनुभवाचं नवल वाटलं. अरे असं असतं होय, अशा प्रकारचं एक चकित होऊन झालं. नवल वाटले, नवल वाटले. स्वामीजी कबीरांचा तो एक वचन उद्धृत करत असत की मला पूर्ण वचन नाही स्मरत आहे, पण त्याच्यामध्ये भाव असा होता की आजपर्यंत त्या ईश्वराला शोधण्यासाठी म्हणून सगळीकडे शोधत 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 राहिलो, आणि ज्यावेळेला अनुभव आला त्यावेळेला असं कळलं की अंगण हे पण परदेशासारखं झालं. अंगण म्हणजे मन पण आता एवढं लांब वाटायला लागलं, इतका तो जवळ आहे ह्याचं नवल वाटलं. आजपर्यंत आम्ही नुसते शोधत होतो, पण ते शोधत असताना आतमध्ये आमच्या आहे इतका सन्निध आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. सगळे म्हणजे ते एका रांगेत सगळ्या संतांची वचनं येऊन जातात ज्यावेळेला आम्ही हे तत्व समजून घेतो त्यावेळेला. आणि त्याचं जवळ असून आजपर्यंत अनुभव घ्यावा याची तीव्रता वाटत नाही, हे खरं नवलाची गोष्ट आहे. म्हणून ते अनुभवाला आल्यानंतर इतक्या जवळ होतं आणि इतका सहज मार्ग आहे, सोपा मार्ग आहे हे समजून गेल्यानंतर नवल वाटले, नवल वाटले, देव कोंदाटले मागे पुढे. मागे पुढे आता देव कोंदाटून राहिलेला आहे अंतःकरणामध्ये. ज्या वेळेला ध्यानाला बसतो आहे त्यावेळेला आतमध्ये स्वची जाणीव शुद्ध स्वरूपात समजली, त्याच्यामुळे आता तो स्व ज्याप्रमाणे कोणीतरी मूर्तीची प्रतिष्ठापना करायला लागते तशी आत्मतत्वाची प्रतिष्ठापना करायला लागत नाही, ते मुळातच आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष नसतं, त्यामुळे आम्हाला ते अनुभवाला येत नाही. त्यावेळेला आम्ही बाकी सगळ्या प्रायोरिटीज थोडा वेळ बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहायचा प्रयत्न करू. तया पाहता पाहता त्याची झाली, त्याला पाहता पाहता हळूहळू तत्स्वरूप होऊन जाईल. रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत असतात की ज्या प्रकारचा आम्ही भाव ठेवू किंवा इच्छा मनात ठेवू त्याप्रमाणे आम्ही होत जातो. त्याला त्यांनी असं म्हटलं, ते म्हणजे निर्भत्सना करत त्या काळामध्ये जे एकूण ख्रिश्चॅनिटी खूप आलेली होती आणि मी पापी आहे पापी आहे असं म्हणत असत, तर ते तो म्हणत असत की जो म्हणेल की मी पापी आहे तो शेवटी पापीच होऊन जाईल. त्याला साधं उदाहरण म्हणजे ते मागे पण दिलं होतं की ड्राईव्ह करत असताना एका बाजूला खड्डा आहे आणि एका बाजूला गाडी आहे, तर तो कोच सांगतो की त्या गाडीकडे पण बघू नको आणि खड्ड्याकडे पण बघू नको, मध्ये बघ रस्त्याकडे. त्याच्याकडे बघितलंस तर हात आपोआपच तिकडे जातात आणि त्याला जाऊन ठोकशील. म्हणून कुठे जाऊन आपटणार आहोत तिथे बघू नका. त्याप्रमाणे वृत्तीच्या आणि आमच्या वासनांमधून आम्ही आता बाहेर कधी पडणार आणि कधी तत्वस्वरूप होणार त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बी सेपरेट फ्रॉम दॅट, देन पाथ इज इझी. तुम्ही त्याच्याशी खेळत बसलात की ते खेळतच राहील. म्हणून त्याच्याकडून स्वतःला वेगळं पाहणं तत्वस्वरूपाला, असं ज्यावेळेला ती व्यक्ती करेल त्यावेळेला ते देव कोंदाटले मागे पुढे. ते तत्वस्वरूप पहिल्यापासूनच होतं, आमचं लक्ष नव्हतं म्हणून आम्हाला आजपर्यंत जाणवलं नाही. लक्ष दिलं की ते कायमच आमच्या बरोबर आहे. म्हणून त्याला रामकृष्ण असं म्हणत असतात की घुला म्हणजे सुरवंट. सुरवंट फुलपाखराचं चिंतन काव्यमय आहे, म्हणजे सुरवंटाच्या मनात काय चाललं असेल वगैरे हा हे नको, पण सुरवंट फुलपाखराचं चिंतन करता करता हळूच फुलपाखरू होऊन जातो, सुंदर होऊन जातो. तसं मी जीव आहे, शिवाचं चिंतन करता करता मी शिवस्वरूप होऊन जातो. म्हणून शिव होऊन शिवयजीचे हे परमभक्ती जाणीचे. शिवस्वरूप आपण आहोत हा भाव किमान विचारांनी कळलाय, तो थोडासा धारण करून स्वतःला वृत्तींच्या एकूण प्रवाहापासून वेगळं काढून तटस्थ राहा. तटस्थ, तट म्हणजे नदीचा किनारा, तटस्थ म्हणजे वृत्तींचा प्रवाह चालला आहे त्याच्यामध्ये उभं राहून तू आता कसं बाहेर पडायचं असं म्हटलंस कधीच बाहेर पडणार नाहीस. बाहेर उभा राहा, मग कळेल त्याच्याशी. आपला काही संबंधच नाही आहे खरं सांगायचं. म्हणून आतापर्यंत आम्ही काय काय चुका केल्या आणि कसे कसे वागत आलो विचार करत बसू नको. आत्ता हे कळलंय तर त्याचं इम्प्लिमेंट करून स्वतःला वेगळं काढ आणि त्याच्यात मूळ स्वरूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न कर. तो मार्ग सगळ्यांना सोपा आहे. आणि मग काय होईल तर देव कोंदाटले मागे पुढे. ते तत्व आता सोडत नाहीये स्वतःला, सगळीकडून त्याने जणू काही त्यानेच भरलेलं आहे. रामकृष्णांना ज्यावेळेला ते अनेक लोकांमध्ये जात किंवा त्याने असं एका ठिकाणी व्यक्त केलं होतं की मला भरपूर लोकांचा समुदाय दिसला तर ईश्वर भाव मनामध्ये जागरूक व्हायला लागतो. आम्हाला लोक दिसले की कधी एकदा बाजूला होतोय असं वाटतं, पण सगळ्यांच्या ठाई तो ईश्वर आहे
आणि तो माझ्याकडे पाहतो आहे, अशा प्रकारचा भाव ओरिजिनली आतून येणं. देव कुंदाटले मागे पुढे, याचा अर्थ केवळ आतमध्ये तर आहेच आणि त्याचीच रिफ्लेक्शन व्यवहारामध्ये पण आहे. सगळीकडे ईश्वरच भरून राहिलेला आहे. चोखामणे माझा संदेह पेटला. स्वामींनी एका शेवटच्या त्यांच्या प्रबोधनामध्ये असं म्हटलं होतं की कुठली अवस्था गाठायला पाहिजे आहे, तर निस्संदेह ही अवस्था गाठायला पाहिजे. ही योगाची अवस्था म्हणून मांडलेली नाहीये. तुर्या उन्मनी वगैरे याच्यामध्ये निस्संदेह नावाची एक अवस्था नाहीये, पण निस्संदेह नावाची एक अवस्था अनुभवाला येते की हेच आहे. तोपर्यंत गुरु सांगतात म्हणून आम्ही करतो, शास्त्रात सांगतं, लॉजिकली पटतं, हे सगळं असलं तरी संदेह साधनी संशय कालवला, असं समर्थांनी म्हटलंय की सगळं केलं पण त्यात संशय कालवलेला आहे. त्यामुळे तितकं घास गोड लागत नाही साधनेचा आमचा. पण साधना करता करताच एक असं स्थिती नक्की येते की ज्याच्यामध्ये असंच आहे, याच्यामध्ये संदेह राहत नाही. तो चोखामाने माझा संदेह फिटला. कशाबद्दल? ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आहेच, साधना मार्गाबद्दल आणि अनुभव कशा पद्धतीने येतो ह्याच्याबद्दलचा संदेह फिटला. देव प्रकटला देहा माझी. प्रकटला आजपर्यंत आम्हीच त्याच्याकडचे डोळे झाकून घेतलेले होते. ते ज्ञानाचे डोळे आम्ही उघडल्यानंतर आत्मस्वरूपामध्ये देव प्रकटला. आत्मदेव गुरुदेव रानडे त्यांच्या गुरूंना म्हणजे भाऊसाहेब महाराजांना आत्मदेव या नावाने संबोधत असत. गुरूंना नाव काय हे ठेवू शकतो व्यक्ती, आत्मदेव. म्हणून आत्मदेव याचा अर्थ आत्मस्वरूपानेच ते देव आमच्या आतमध्ये आहे आणि त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. या अर्थाने तो देव प्रकटला देहा माझी. म्हणून कुठलंही रूप नाही, त्याला कुठलंही नाम नाहीये, ह्याच्यापासून सुरुवात करून हळूहळू धारणा पक्की करत करत स्वतःच्या आतमध्येच त्याचा वेध घेणं. आणि त्या वेध घेण्यासाठी पण एका नामाची गरज लागते. त्याला आम्ही मग सोहम म्हणू, ओम म्हणू, श्रीराम म्हणू, जी नामं भगवान शंकरांपासून आमच्यापर्यंत मोठ्या कृपेने चालत आलेली आहेत, त्या नामाचं स्मरण न करता त्या नामाच्या मागचा जो नामी आहे, स्मरण देवाचे करावे. म्हणून देवाचं स्मरण याचा अर्थ स्वतःच्या आत्मस्वरूपाचं स्मरण हे ठेवण्यासाठी म्हणून या नामांचा उपयोग आहे. त्यांचा उपयोग करून आम्ही स्वस्थ राहायला शिकू, कुठलाही गोंधळ न करता, अंतःकरणामध्ये कुठल्याही वैचारिक भानगडी त्यामध्ये न आणता. अशा प्रकारचा जो मार्ग मोठ्या कृपेने भगवान शंकरांपासून आमच्यापर्यंत आलेला आहे, त्याचं एक प्रकारे वर्णन या एकूण अभंगामध्ये कुठल्याही प्रकारच्या सगुण मूर्तीचं वर्णन आलेलं नाही, अनुभवाचं वर्णन आलेलं आहे. आणि ते निराकाराच्याच अनुभवाचं वर्णन आहे खरं सांगायचं. आणि ती प्रेरणा हा अभंग देतो आहे. आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण पण ती प्रेरणा घेऊन आमच्या अध्यात्माच्या साधनेच्या वाटा अजून उजळू, अजून वेगाने चालू, अजून जोमाने चालू, या भावनेसहित भगवान शंकरांबद्दलचं आपलं प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता हा मार्ग आमच्यापर्यंत प्रकाशित झालेला आहे आणि सर्व सद्गुरूंच्या माध्यमातून तो आम्ही करतो आहोत. म्हणून या सर्व प्रकारे आपण ही उपासना करतो आहोत. त्याच्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराजांनी जो भाव व्यक्त केलेला आहे की मुख्य गुरूंना काय पाहिजे आहे, तर जी मध्यवर्ती भाग सांगितलेला आहे साधनेचा तो करणं. म्हणून चैतन्याची या पोवळी, चैतन्याच्या पोवळी म्हणजे आवारामध्ये माझी आनंदाची या रावळी, आनंदाचं राऊळ म्हणजे देव, चैतन्याच्या पोवळी माझी आनंदाची या रावळी, श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. ध्यानाचा अभिषेक, शंकरांच्या पिंडीवर जलाचा अभिषेक होतो त्याप्रमाणे आमच्या इथे शंकराचं स्थान कुठलं आहे, हे इथे आहे. आणि तिथे अमृत कुठलं होईल, ध्यानामृत. ध्यानाची वृत्ती सतत तिथे सोहम या मंत्राच्या सहाय्याने किंवा जो कुठला मंत्र आम्ही घेतो त्याच्या सहाय्याने राखणं, याच्यातून त्या गुरूंचं स्मरण होतं. त्याप्रकारे सर्व कला, सर्व निरूपण ही ज्याप्रमाणे भगवंतांची सेवा आहे, त्याप्रमाणे ध्यान ही पण भगवंतांची सेवाच आहे. तर म्हणून या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपण थोडा वेळ ध्यानाला बसू. नैमित्तिक ध्यानाच्या बरोबरच
म्हणजे अशा प्रसंगाच्या माध्यमातून, पवित्र दिवसांच्या माध्यमातून, त्याबरोबर नित्य ध्यानसाधना करून आणि ज्या ज्या वेळेला व्यवहारामध्ये आम्हाला मोकळीक मिळेल, आम्हाला करावं असं वाटेल, त्यावेळेला ते स्वरूपानुसंधानाचं तंत्र हे अधिक घोटवून स्वतःला ते अंगवळणी पडून जावं, यासाठी म्हणून साधनेचा हा सगळा प्रवास आहे. म्हणून अनुभव घेणं, स्वामी जसं म्हणत की ध्यानातला पहिला अनुभव म्हणजे मुंग्या येणं, प्यायला, तो घेणं, त्याच्या पलीकडे जा. त्याच्यानंतर वृत्ती थांबत नाही आहेत आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वृत्ती कमी झाल्या आहेत, शांत अवस्था, आणि मग हळूहळू सेल्फ ओरिएंटेड अंतःकरण करणं. असं प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला नवीन जमायला लागतं त्यावेळेला त्याचं विशेष वाटतं, पण ती विशेष वाटणारी गोष्ट पुन्हा 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 करून त्याचं ज्यावेळेला सामान्यीकरण होतं त्यावेळेला ती स्थिती आमची परिपक्व होत जाते. तसं ईश्वर तत्वाचा अनुभव पण कधीतरी एकदा येऊन गेला, पण तो विशेषत्वाने अंतःकरणावर रजिस्टर्ड आहे, पण त्याचं सामान्यीकरण करत जाणं, त्याला स्वामींनी स्वरूपस्थिती असं म्हटलेलं आहे. की कधीतरी तो इव्हेंट आमच्या आयुष्यात घडून गेला असं न राहता तो घडून जावा, त्याचं विशेष पण वाटावं, पण वाटल्यानंतर हळूहळू ते विशेष आता सामान्य होऊन गेलं. त्याप्रमाणे ईश्वराची अनुभूती ही पण हळूहळू स्थिर होऊन जाऊन आपण स्वतः ईश्वर स्वरूप होऊन जाणं, शिवस्वरूप होऊन जाणं, हे या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामधून आपण काय घेऊन जाऊ टेकअवेज आपण शोधतो. त्याप्रमाणे आम्हाला कळलेलं आहे, पण ती कळलेली अवस्था अजून चांगल्या प्रकारे आम्ही करावी असं स्वतःपाशी कमिट करणं, आणि त्याच्यातून सर्व स्वतःमध्ये ईश्वर तत्वाचा अनुभव घेतल्यानंतर आता इतरांच्या मध्ये पण तोच तत्वस्वरूपाने आहे अशा रीतीने त्या अनुभवाची परिपूर्ती. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि च. ते कसं होत असेल ते इमॅजिन करण्याचा भाग नाही, पण किमान स्वतःमध्ये तरी त्याचा अनुभव घ्यावा. आणि अनेक नामरूपांच्या अशा प्रकारच्या वैविध्यपूर्ण जगात वावरत असताना आम्हाला त्याच्या आवडीनिवडी पण आहेत, प्रायोरिटीज आहेत, पण त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये नांदणारं जे ईश्वरत्व आहे त्याच्याकडे आमचं लक्ष जावं. त्याला स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलंय की सोनार जो असतो त्याच्यापुढे मंगळसूत्र नेऊन ठेवा, अजून छान दागिना नेऊन ठेवा, त्याला फक्त त्यातलं सोनं दिसतं, किती ग्रॅम आहे एवढंच तो बघतो, डिझाईनकडे त्याचं लक्ष नसतं. त्याप्रमाणे ज्ञानी जो असतो, किंवा आपल्याला रिलेटेबल उदाहरण म्हणजे जी व्यक्ती खूप डाएट बीट करत असते त्याला प्रत्येक पदार्थामध्ये कॅलरीज दिसतात. फुलंनी म्हटलंय ते त्यांच्या उपास नावाच्या धड्यामध्ये. आज उपास करून लोक आलेले आहेत आणि जेवणाच्या वेळेला ध्यानाला बसलेले आहेत. त्यामुळे गुलाबजाम समोर आल्यानंतर पण केवळ कॅलरीज दिसायला लागल्या, त्यामुळे घास गोड लागेना. तसं अनुभव विशेषत्वाने अनुभवल्यानंतर तो सामान्यीकरण करत जाणं, ह्याच्यामधून ती अवस्था पक्व करत नेणं, परिपक्व करत नेणं. पण ह्याच्या मागे जो सगळा भूमिका आहे ती जाणीव स्वतःची समजून घेऊन ती जाणीव तिच्या साह्यानेच हा प्रवास सुरू होतो. म्हणून एक धारणा आहे आणि धारणेच्या पलीकडे जाणीव आहे, तिचा वेध घेऊन तत्वापर्यंत पोचणं. आणि त्यालाच एका बंदिशीमध्ये गुंफलेलं आहे की शंकरांकडेच प्रार्थना केलेली आहे की हे सगळं विद्या तुम्हीच तत्वस्वरूप आहात, तुमच्यापासूनच प्रसृत झालेली आहे आणि ती आम्हाला प्राप्त हो असा आशीर्वाद आम्हाला द्या. हे आदिदेव शिवशंकर भोरभये जागो. भोरभय म्हणजे पहाटेच्या वेळेला. पहाट याचा अर्थ, आता हे खरं महाशिवरात्र आहे, पण पहाटेचा अर्थ आतमध्ये ज्ञानाचा, सूर्याचा उदय झालेला आहे. भोरभये जागो हर शंभो. देहो दरस म्हणजे दर्शन द्या, कृपा कर, तिमिर अज्ञान सकलही मिटावो. सोहम रस संविद समाव. सोहम या रसाने सामावली, संविद म्हणजे आत्मतत्वाची जाणीव, ती आम्हाला कळावी. मुखसे नाम जपावं. हे सगळं तुम्ही करून घ्या असं भक्तिपूर्ण अंतःकरणाने मागतो आहोत. आणि तो ज्ञानप्रवास पण व्हावा ह्याच्यासाठी म्हणून त्यांच्या कृपेची मागणी त्यांच्याचकडे करतो आहोत. या बंदिशीच्या गायनाने हा कार्यक्रम आजचा आपला संपेल. अनिश.
म्हणणार आहे. सा आ आ शंकर हे आदिदेव शिव शंकर भोर भई जागो हर शंभो भोर भई जागो हर शंभो देहो दरस कृपा कर आदिदेव शिव शंकर हे आदिदेव शिव शंकर तिमिर ज्ञान सकल ही मिटावो तिमिर ज्ञान सकल ही मिटावो सोहम रस संवेद समाओ सोहम रस संवेद समाओ मुख से नाम जपाओ आदिदेव शिव शंकर हे आदिदेव शिव शंकर तिमिर ज्ञान सकल ही मिटावो तिमिर ज्ञान सकल ही मिटावो सोहम रस संवेद समाओ सोहम रस संवेद समाओ मुख से नाम जपाओ आदिदेव शिव शंकर हे आदिदेव हे आदिदेव हे आदिदेव शिव शंकर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढर